नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. नाग्याला पोलिसांनी अटक करताच बंद खोलीत रडत असणाऱ्या सिनियरला बाबा म्हणून आता सायलीने आवाज देतात. सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे समोर येणार हे आपण लवकरच बघूया. तर इथे नाग्याचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि जेव्हापासनं सायली अर्जुनला नागराज काकावरती संशय आलेला असतो ना, तेव्हा सायली अर्जुनने या सगळ्या केसची इन्व्हिटेशन करायला सुरुवात केलेली असते. आणि आता सगळं काही पुराव्यांनिश्चित सायली अर्जुनने सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं असतं की 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट घडवणारा खरा मास्टर माइंड हा नाग्याच आहे. आता मात्र लगेच नागराज म्हणू लागतो, तुम्ही काही बोलाल आणि आम्ही विश्वास ठेवू, असं होणार नाही. या सुमनचं काही ऐकू नका, तिला वेळ लागले, डॉक्टरांनी सांगितलंय ना. तेव्हा लगेच अर्जुन म्हणू लागतो, ते पण आमच्या सांगण्यावरनं, कारण डॉक्टरांना तशी रिक्वेस्ट आम्ही केली होती. आता सुमन पुढे येते आणि म्हणू लागते, हो मी नाटक केलं होतं, हे सगळं नाटक होतं. आता हे ऐकताच नाग्याला तर मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस नाग्या म्हणू लागतो, सुमन तू नाटक केलं हे सगळं, तू मला फसवलं. तेव्हा सुमन म्हणू लागते, का मी नाटक करू शकत नाही? नाटक तर तुम्हालाही जमतं, सभ्यपणाचं, बायकोची किती काळजी त्याचं नाटक, भावावर किती प्रेम आहे हे नाटक, सगळं जमतं ना. मग स्वतःच्या तोंडाने तुम्ही सगळे गुन्हे माझ्यासमोर कबूल केले ना, त्यामुळे आता तुम्हाला शिक्षा होणार. तेव्हा लगेच आता नाग्या म्हणू लागतो, सुमन अगं कुठली शिक्षा देते? अगं देवासमान माझा भाऊ आहे, अगं दैवत आहे तो माझा, आणि असं कसा विचार करू शकते सुमन तू? अगं कुठला बदला घेते तू माझ्याशी? तेव्हा सुमन आता लगेच या नागाची कॉलर पकडते आणि लागते, अरे किती खोटं बोलणार आहे अजून, आता बास, मी वेडी नाही आहे, मला सगळं कळतंय. त्यावर लगेच आता नाग्या म्हणू लागतो, हो असं असेल तर तुमच्याकडे काही पुरावा आहे का सुमन खरं बोलते म्हणून? का सांगावं, सुमन खोटं सांगत असेल तुम्हाला? तेव्हा अर्जुन लागतो, ठीक आहे, सुमन काकू खरं बोलतायत की नागराज तू, हे आपण लगेच बघूया. आता जो व्हिडिओ सुमन काकूंनी रेकॉर्ड केला असतो तो आता इन्स्पेक्टर साहेबांनी नाग्याला, सिनियरला, सगळ्यांना दाखवलेला असतो. आता मात्र हा व्हिडिओ बघताच नाग्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता मात्र लगेच रविराज काका समोर येतात आणि सनकन नाग्याच्या एक कानाखाली ओढतात. तर आता इथे पोलीस नाग्याला अटक करून घेऊन गेलेले असतात. तर ही बातमी सगळीकडे वाऱ्याच्या वेगासारखी पसरलेली असते. सायली अर्जुनही घरी येतात. आता त्यांच्याबरोबर प्रतिमा आत्या, सिनियर सगळे आलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे घरी येतात कल्पना काकू, सगळ्यांना ही बातमी समजलेली असते. तिथे प्रियाही असते. आता नाग्याला पकडलं हे ऐकताच प्रियाला तर मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता संकट प्रियाकडे ओढवलं जाणार आहे हे तिला कळालेलं असतं. तर इकडे आता ही वाऱ्याच्या वेगासारखी बातमी सगळीकडे टी व्हीवरती सगळीकडे आलेली असते. नागराज किल्लेदार हाच त्याच्या भावाचा खुनी, 22 वर्षाचा भूतकाळ समोर आला, अशा टी व्हीवरती हेडलाईन चालू झालेले असतात, बातम्या चालू असतात. आता हे सगळं बघून नागराज काकांना मात्र अटक झाली, त्यामुळे सिनियर मात्र खूपच दुखावले गेलेले असतात. रविराज काका रडत असतात, कारण अगदी बापासमान त्यांनी भाऊ नाही तर एका मुलासारखा नागराजचा सांभाळ केलेला असतो, तरी तो माझ्याशी असं वागला. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, सिनियर कदाचित तुझ्या प्रॉपर्टीसाठी नागराज काकाने हे केलं असेल, पण या सगळ्यामुळे रविराज काका खूप दुखावले गेलेले असतात. ते रूममध्ये जातात, स्वतःला बंद करतात. सगळेजण आता दरवाजा ठोठावत असतात, रविराज काकांना दरवाजा उघडा असं म्हणत असतात. त्याच वेळेस सायली येते. आता सायली मात्र रविराज काकांना बाबा अशी हाक मारते. आता बाबा हा आवाज ऐकताच रविराज काका पटकन दरवाजा उघडतात. तर इकडे साक्षीलाही आता नागराजला पकडल्याची बातमी कळालेली असते. साक्षीलाही मोठा धक्का बसतो. तर आता तन्वी हीच सायली असल्याचे सत्य कसे समोर येणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.